नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेचा GR प्रसिद्ध झालेला आहे आणि या योजनेमध्ये एकूण भारतातील 73 तीर्थस्थळे तसेच महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। व्हिडिओ पॉज करून हा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता। तसेच महाराष्ट्रातील एकूण 66 तीर्थस्थळांचा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे। या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता मोफत तीर्थदर्शन करून देण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 30,000 रुपयेपर्यंतचा खर्च तुम्हाला मिळणार आहे। तर या योजनेकरता काय काय अटी व पात्रता राहणार आहे, या योजनेकरता कागदपत्रे काय लागणार आहे, सोबतच या योजनेचा अर्ज कुठे करायचा याबद्दल आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आता आपण GR पाहूया आणि यातील काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते पाहूया। तर GRचा मेन जे टायटल आहे ते पाहू शकता। महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत हा GR 14 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध झालेला आहे। यामध्ये शासन निर्णय काय आहे ते पाहूया। राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना। या योजनेची व्याप्ती कशा प्रकारे आहे ते यामध्ये दिलेली आहे। सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश राहील। तीर्थस्थळांची यादी इथे दिलेली आहे आणि सदर यादीमधील स्थळे कमी होऊ शकतात अथवा स्थळांमध्ये वाढ देखील होऊ शकते। सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येईल। तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्ती ही 30,000 रुपये इतकी राहील। यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास व इतर सर्व बाबींचा समावेश असेल। योजनेचे लाभार्थी कोण असेल तर महाराष्ट्र राज्यातील ज्यांचे वय 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक। योजनेच्या लाभार्थ्याची काय पात्रता आहे? लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। लाभार्थ्याचे वय 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे। यामध्ये कोण कोण अपात्र आहे तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे मीन्स जे इन्कम टॅक्स रिटर्न भरतात असे व्यक्ती अपात्र आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे। तसेच ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहे। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर सोडून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे। प्रवासासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की TB, हृदयाशी संबंधित श्वसनरोग, कर्करोग, कोरोनरी अपुरेपणा, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी। अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचे पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार। हे प्रमाणपत्र प्रवासाच्या तारखेपासून 15 दिवस जास्त जुने नसावे। जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीमध्ये निवडले गेले आहे परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही। जर असे आढळून आले की अर्जदाराने प्रवाशाने खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे प्रवासासाठी तो अपात्र ठरेल तर कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल। सदर योजनेमध्ये पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास तसे शासन मान्यतेने कारवाई करण्यात येणार आहे।
तर या योजनेकरता काय काय कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत ते आता आपण पाहूया. या योजनेकरता लाभासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा राशन कार्ड असणे गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला त्यांच्याकडे असण्याचा गरजेचं आहे. जर ते नसेल किंवा त्याऐवजी त्या लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र असेल तरी तुम्ही या योजनेकरता अर्ज सादर करू शकता. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला, वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे किंवा त्या व्यक्तीकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असावे. वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा यामध्ये लागणार आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र, हे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज सादर करतेवेळी लागणार आहे. तुम्ही या योजनेकरता रेल्वेने तसेच बसनेसुद्धा प्रवास करू शकता. परंतु या योजनेकरता सरकारद्वारे अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी IRCTC सक्षम अधिकृत असलेले नोंदणीकृत कंपन्याची निवड करण्यात येणार आहे. अजून याची निवड व्हायची आहे तर याची निवड करण्यात येणार आहे. लाभार्थ्याची निवड कशा प्रकारे होईल तर प्रवाशाची निवड जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे करण्यात येईल. तर याकरता एक समिती स्थापन होणार आहे आणि त्यांच्याद्वारे हे तुमची लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे. तर या योजनेकरता आता अर्ज कसा करायचा ते पाहूया. तर या योजनेकरता अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. त्याकरता अजून तरी जे पोर्टल आहे ते सुरू व्हायचे आहे. ज्या वेळेस पोर्टल सुरू होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ पोस्ट केला जाईल. पात्र नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्यासाठी सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदाराने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी अर्जदाराने खालील माहिती आणणे आवश्यक आहे, जसे की कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र ज्याला आपण रेशन कार्ड म्हणतो आणि आधार कार्ड. जेव्हा तुम्ही अर्ज कराल त्यावेळेस तुम्हाला हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहे, ज्यामध्ये तुमचे आधार कार्ड असायला पाहिजे आणि तुमच्याकडे तुमचे रेशन कार्ड असायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही स्वतः देखील तिथे हजर राहायला पाहिजे जेणेकरून तुमचा लाईव्ह फोटो काढायचा आहे आणि त्याद्वारे तुमची KYC होईल. तर मित्रांनो, या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर त्यावर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ लगेच पोस्ट केला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब या बटनवर क्लिक करा जेणेकरून येणारा जो नवीन व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत देखील लवकरात लवकर पोहोचेल. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.